नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगास करू शकता. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कांदा द्राक्ष पिकांना हमीभाव मिळण्यासह शासनाने शेती उत्पादित मालाची व लागवडीची माहिती घेऊन आयात निर्यात धोरण ठरवण्याची मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांनी संसदेत केली. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे कांदा उत्पादकांकडून ठिकठिकाणी केंद्र शासनाच्या निर्यात बंदी विरोधात आंदोलन होत आहे. यावर खासदार बगरे यांनी सरकारचे लक्ष वेधले. संसदेत बिल्स ऑफ लेडिंग विधेयकावर चर्चेत खासदार बगरे यांनी संधी मिळाल्यानंतर या विधेयकावर बोलत होते. ते म्हणाले की या विधेयकाचे व्यापार सुलभ होण्याऐवजी काही महत्त्वाच्या अडचणी व गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यापारी, शिपिंग कंपनी, लॉजिस्टिक उद्योग यांना अडचणी येऊ शकतात. भारतातील अनेक भागामध्ये अद्याप डिजिटल पायाभूत सुविधा नाहीत आणि त्यामुळे मोठ्या उद्योगासाठी हे फायदेशीर असेल तरी लहान व्यापार आणि शेतकऱ्यांसाठी हे बिल अडचणीचे ठरू शकत असल्याचं सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यातून विशेष दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शेतमालाची मोठी निर्यात होते, परंतु वारंवार बदलणाऱ्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. निर्यात धोरणामुळे दीर्घकालीन स्थिरता आणण्यासाठी उत्पादन खर्चाच्या आधारे कांदा द्राक्ष पिकाचे हमीभाव निश्चित केला गेला पाहिजे, असे बगरे यांनी म्हटलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.